आज आपण पुन्हा या विषयी माहिती आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, आपण जुलै विषयी पाऊस, वारा, उष्णता, निसर्गातील घटकांची प्रदेशामध्ये पावसाच्या भेगामध्ये साठलेले पाणी हिवाळ्यात पडते, त्याच्या दाबाने विघटन होतात. अशा क्रियांमध्ये खडकापासून तयार झालेली बारीक भूमी म्हणजेच माती होय. माती म्हणजे काय? शेतात आणि इतरत्र भूमीच्या रूपात माती आढळते. आपण ज्या जमिनीवर वावरतो ती जमीन मातीनेच बनलेली असते. पावसाच्या पाण्यातून माती दूरवर वाहून नेली जाते, लगेच मिसळली जाते. पूर ओसाळल्यावरती नदीकाठी शिल्लक राहते. कोरड्या हवेत माती वाऱ्यामुळे इतरत्र मिसळते. खडकांची निसर्गाची मोठ्याची माती होण्याची क्रियामध्ये अपेक्षित सुमारे 2.5 सेंटीमीटर जाडीचा प्रदेश तयार होतो. मातीचे रंग, पोत आणि कस यानुसार वेगवेगळे प्रकार पडतात. मातीचे प्रकार: निसर्गात वेगवेगळ्या ठिकाणचे खडक वेगवेगळे खनिज आणि क्षारांनी बनलेले असतात. खडकांची झीज झाल्याने ते जमिनीत मिसळतात. जमिनीत पाणी, प्राणी आणि वनस्पतींचे अवयव लागले जातात. याचे प्रमाण ठिकाणानुसार बदलते. जमिनीत किडे भरपूर राहणारे दुधात पाणी टाकल्याने जमीन पोखरतात. झाडांची मुळे खोलवर जाऊन जमिनी भुसभुशीत करतात आणि जमिनीची घटक शोधून घेतात. या सगळ्यामुळे मातीतील घटकांचे प्रमाण बदलते. मातीतील घटक: लोह, प्राणी व वनस्पतींचे अवशेष, अब्रकामे व इतर अनेक. माती एक नैसर्गिक साधन संपत्ती आहे. आपण जमिनीच्या आधाराने पृथ्वीवर वावरतो. शेती आणि जमिनीच्या आधाराने पृथ्वीवर वावरतो. शेती आणि जंगले जमिनीवरच वाढतात. वनस्पतीच्या वाढीसाठी मातीतील घटकांची गरज असते. अनेक खनिजे आणि क्षार जमिनीत सापडत असतात. पावसाचे पाणी जमिनीतच मुरते आणि साठवले जाते. काही वैद्यकीय उपचारांमध्ये मातीचा वापर केला जातो. विविध प्रकारच्या मातीपासून विविध प्रकारच्या उपयोगाच्या औषध आणि शोभेच्या वस्तू बनवतात. मातीचे प्रकार: त्यामध्ये आहे कोरड्या माती, चिनी माती. चिनी शुद्ध असते. चिनी मातीच्या वस्तूंचे शुद्धीकरण यापासून चमकदार करण्यासाठी त्याचा छिद्र करण्यासाठी ऑक्साईडचा वापर करतात. लाल आयर्न ऑक्साईड किंवा कॉपर ऑक्साईड. चिकन माती या मातीत अशुद्धीचे प्रमाण सर्वात जास्त असते. पाणी धरून होण्याची क्षमता सर्वाधिक असते. ही माती नदीच्या गाळात मुख्यतः असते. त्या भांडी कौले बनवण्यासाठी चिकन मातीचा वापर केला जातो. क्षारांची माती अशुद्धतेचे प्रमाण मध्यम असते. पाणी धरून ठेवण्याची क्षमताही जास्त असते. मूर्ती बनवण्यासाठी क्षाराच्या मातीचा उपयोग केला जातो. कोरड्या मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही मध्यम असते. काळपट आणि लालसर रंग. बागकामासाठी मुख्यतः या मातीचा वापर केला जातो. जमिनीची धूप का होते? पावसाचे पाणी, वारा यामुळे जमिनीवरून माती वाहून जाते. याला जमिनीची धूप म्हणतात. जमिनीची धूप उतारावर सार्वत्रिक होते. धूप राखण्यासाठी उतारावर बांध घालणे आणि वृक्षारोपण करणे उपयुक्त आहे. पिकांसाठी वापरलेले रासायनिक खते व कीटकनाशके जमिनीत गाडलेला न कुजलेला कचरा, कारखान्यातील सांडपाणी, पाण्याचा अतिवापर, आम्लपर्जन्य यामुळे जमिनीचे प्रदूषण होते. तर आज आपण मृदा घटकाविषयी माहिती अभ्यासली.